मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा आपण स्वयंपाक करताना आपल्याला एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ हा लवकर सापडत नाही. तर अशा वेळेस आपली गडबड होते. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या डाळी किंवा कुठलंही जे किराणा सामान असेल ते अशा काचेच्या कंटेनरमध्ये ठेवावे, जेणेकरून आपल्याला ते पटकन दिसेल आणि स्वयंपाकाच्या वेळेस आपल्याला घाई गडबड होणार नाही. त्याशिवाय आपला वेळही वाचतो, वेळही वाया जाणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जर काचेचे कंटेनर किंवा प्लास्टिकचे कंटेनर वापरले तर ते योग्य होईल. कुठलाही पदार्थ बनवण्यासाठी त्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. आधी जर पूर्वतयारी करून ठेवली तर अगदी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेमध्ये आपला जो पदार्थ आहे तो तयार होतो. तर भाजी करण्यापूर्वी भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य हे आधीच तयार ठेवावे. भाज्या चिरून, पुसून, धुवून छान ठेवून द्याव्या आणि वेळेवर मग त्या फोडणीला घालाव्या. म्हणजे आपल्यासाठी सर्व साहित्य हे तयार राहील आणि आपली गॅसची सुद्धा बचत होईल, त्याचबरोबर वेळेची सुद्धा बचत होईल आणि आपण संपूर्ण नियोजनानुसार, पूर्वतयारीनुसार योग्य पद्धतीने आपण भाजीला फोडणी दिली याचं एक चांगलं समाधानही होईल. बऱ्याच वेळा काय होते, आपण मसाल्याचे पाकिटं किंवा इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याचे पाकिटं आपण आणत असतो आणि त्या पाकिटामधलं थोडा मसाला आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये भरून उरलेले पाकिट हे तसंच ठेवत असतो. त्यापेक्षा तो मसाला मावेल एवढी एक छोटी भरणी किंवा छोटा डब्बा घ्यावा आणि त्या पॅकेटमधला सर्व मसाला किंवा इतरही काही जे पदार्थ आपण पॅकेटमध्ये आणतो ते सर्व एकाच वेळी एका भरणीमध्ये भरून ठेवावा, जेणेकरून तो अगदी जसाच्या तसा राहील, तो अगदी दमट किंवा खराब होणार नाही. त्यामुळे अगदी वेळेवरच जर मसाला आणला तर तो पटकन लगेच अशासारख्या एका भरणीमध्ये भरून ठेवावा. तर अशा प्रकारे तुमचा मसाला हा व्यवस्थित राहील, त्याचा सुगंधही व्यवस्थित राहील, नीट राहील आणि भाजीसाठी तो योग्य प्रकारे वापरला जाईल, चांगल्या पद्धतीने त्याचा सुवास येईल. तर अशा प्रकारची सवय आपल्याला असायला हवी आणि ही खूप महत्त्वपूर्ण अशी टिप्स आहे. कारण की मसाल्याचे पदार्थ जर उघड्या पॅकेटमध्ये आपण असेच जर ठेवले तर हे खराब होतात, त्यामध्ये किडेसुद्धा पडू शकतात किंवा ते बुरशीसुद्धा चढू शकतात, असं बरेचदा होतं. तर त्याच्यामुळे एकदाच पूर्ण मसाला असो किंवा इतरही काही वेगवेगळे मसाले असो ते सर्व अशा प्रकारे एका कंटेनरमध्ये भरून ठेवावेत आणि यातला मग थोडा मसाला आपल्या मसाल्याच्या छोट्या डब्यामध्ये भरून ठेवावा. जसा आपल्याला लागतो त्याप्रमाणे भरून ठेवावा. त्या स्वयंपाकाची तयारी करताना किंवा ओट्यावर काही पदार्थाचे नियोजन करताना तो पदार्थ ओट्यावर सांडला जातो आणि बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष होतं किंवा दुर्लक्ष होण्यापेक्षा आपण ते नंतर करू असं म्हणतो. परंतु असे न करता आपल्या हाताला अशी सवय असावी की तो पदार्थ सांडल्या लगेच तिथून कपडा फिरवावा किंवा तो स्वच्छ करून घ्यावा, जेणेकरून ओटा हा स्वच्छ क्लीन राहील आणि तो तुम्हाला इतरही कामं करताना किंवा स्वयंपाक करताना अडचण जाणार नाही. तर अशी सवय ही आपल्याला प्रत्येकाला असायला पाहिजे. भाज्या चिरताना नेहमी किचन काउंटरवर किंवा ओट्यावर या प्रकारचा एक पेपर अंथरून ठेवावा किंवा मग एक प्लास्टिकची अशी टोपली सोबत ठेवावी, जेणेकरून आपण चिरताना भाजी चिरताना जो काही कचरा होईल तो या पेपरवर टाकता येईल किंवा प्लास्टिकच्या टोपलीमध्ये ठेवता येईल. तर अशी सवय ही हातोहात आपल्याला असायला हवी, जेणेकरून आपल्याला नंतर ओटा स्वच्छ करण्यासाठी लागणारा वेळ, त्याचबरोबर नंतर येणारा कंटाळा, त्याचबरोबर नंतर होणारी चिडचिड ही टाळण्यासाठी या प्रकारची सवय ही असायला पाहिजे. त्यामुळे नेहमी ओट्यावर एखादा पेपर अंथरून घ्या किंवा मग या प्रकारची एक टोपली, प्लास्टिकची टोपली, बास्केट जवळ ठेवा. त्यामुळे तुमचा जो कचरा आहे तो सहजच उचलून तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता. तर अशा प्रकारची सवय ही प्रत्येक मैत्रिणींना असली पाहिजे, प्रत्येक गृहिणींना असली पाहिजे. तर ही एक चांगली सवय आहे, ती तुम्ही नक्कीच स्वतःला लावून घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. बऱ्याच वेळा आपण फ्रीजमध्ये भाज्या किंवा फळं ठेवतो. तर अशा वेळी ते काढल्या कधी आपण फळं वगैरे कापून खातो तर ते एकदम दाताला थंडगार लागते किंवा मग आपल्याला ते खाल्ले जात नाही. तर त्यासाठी जर फळं वगैरे तुम्हाला खायचे असतील तर ते आधी बाहेर काढून ते धुवून थोडा वेळ अशा प्रकारे निथळत ठेवा
अगदी थोड्या वेळानंतर थोडंसं रूम टेम्परेचरमध्ये आल्यानंतर ते खाण्यास योग्य होईल. त्याचप्रकारे भाज्यासुद्धा काढल्या थोडं धुवून घेऊन त्या अशा प्रकारे पेपरवर अंथरून घ्या, जेणेकरून त्यातला जो थंडपणा आहे किंवा जो ताठरपणा आहे तो कमी होईल आणि भाजी चिरून तुम्हाला भाजी करताना ती भाजी शिजण्याससुद्धा लवकर शिजण्यास मदत होईल. भाजीसाठी वापरला जाणारा लसूण हा बऱ्याच वेळा रोज आपल्याला सोलण्याचा कंटाळा येतो आणि तो त्रास कमी व्हावा किंवा ते टेन्शन आपलं कमी व्हावं यासाठी आठवड्याभरासाठी लसूण एकदाच सोलून घ्या आणि अशा प्रकारच्या एका छोट्याशा डब्बीमध्ये ते भरून ठेवा, जेणेकरून रोज तुम्हाला भाजी करताना त्यातला थोडा लसूण तुम्हाला उपयोगात येईल आणि वेळेवर तुमची वेळेची सुद्धा बचत होईल आणि तुमचा पदार्थ हा सुद्धा लवकर होईल. तर अशी सवयसुद्धा आपल्याला असली पाहिजे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी तर ही एक उपयुक्त अशी पद्धत आहे, कारण की त्यांना बराचसा वेळ नसतो. त्यांच्यासाठी ही एक उपयुक्त पद्धत आहे आणि यामुळे त्यांचा बराचसा वेळ वाचला जातो. मीठ नेहमी प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवावे किंवा मग काचेच्या कंटेनरमध्ये ठेवावे, कारण की स्टीलचे किंवा इतरही धातूचे डबे जर आपण वापरले तर मिठामुळे त्याला एक मॉइश्चर निर्माण होऊन तो जो डब्बा आहे तो खराब होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मीठ हे नेहमी प्लास्टिकच्या डब्यामध्येच भरून ठेवावे, जेणेकरून त्याला पाणी सुटत नाही आणि ते आपल्याला वापरायला सुद्धा इझी आणि सोपं पडते आणि मीठसुद्धा व्यवस्थित कोरडं असं राहते. मसाल्याच्या डब्यामध्ये मीठ ठेवायचे असेल तर यासारख्या प्लास्टिकचे मसाल्याचे डबे वापरावे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मीठसुद्धा ठेवता येईल. तर बघू शकता अशा प्रकारचे प्लास्टिकच्या डब्यामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये मीठसुद्धा मी ठेवलेलं आहे. इतर मसालेसुद्धा आहे आणि त्याबरोबर मीठसुद्धा आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध होतो. वेगळा काही मिठाचा डबा ठेवण्याची गरज नसते. बाजारातून पालेभाज्या आणल्याबरोबर त्या निवडून स्वच्छ करून धुवून त्या अशा पेपरवर अंथरून ठेवाव्या, म्हणजे त्यातलं मॉइश्चर जे आहे, पाणी जे आहे ते निथळेल आणि त्या सुकतील. सुकल्यानंतर त्या आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. तर शेपूची भाजी, मेथीची भाजी, पालकची भाजी अशा प्रकारच्या ज्या भाज्या असतात त्या धुवून स्वच्छ करून अशा प्रकारे निथळत ठेवाव्या. त्याचबरोबर मिरच्यासुद्धा धुवून छान मस्त अशा पेपरवर किंवा एखाद्या सुती कापडावर सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे मिरच्याची देठे काढून त्या तयार ठेवाव्या. कुठल्याही भाज्या आणल्यानंतर त्या धुवून स्वच्छ करून या प्रकारे सुकू द्याव्या आणि सुकल्यानंतर त्या फ्रीजमध्ये ठेवाव्या. भाज्यांची पूर्वतयारी जर हवी असेल आदल्या दिवशी त्याची पूर्वतयारी करून ठेवाव्या. जसं की शेंगा असल्या त्या तोडून ठेवाव्या, सांबार असल्या तो सुद्धा निवडून ठेवावा. तर अशा प्रकारे भाज्यांचे नियोजन करावे. तर बघू शकता सर्व भाज्या आणून इथे छान सुकण्यासाठी ठेवलेल्या आहे आणि त्या व्यवस्थित आता त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवण्यात येईल. तर अशा प्रकारे भाज्यांसाठी सुद्धा पूर्वनियोजन असायला पाहिजे. खिचडी, पुलाव किंवा मसाले भात तयार करण्यासाठीची पूर्वतयारी ही आधीच करून ठेवावी, जेणेकरून तुमची वेळेची आणि गॅसची सुद्धा बचत होईल. तर खिचडीसाठी, मसाले भातासाठी किंवा पुलावसाठी लागणारे सर्व साहित्य हे आधीच या प्रकारे तयार करून ठेवावे. तांदूळ, डाळ, शेंगदाणे किंवा इतरही काही जे वस्तू आहेत त्यामुळे वेळेची, गॅसची बचत होईल आणि तुमचा पदार्थ हा करायला सोपा होणार आणि तुम्हाला तो स्वादिष्टसुद्धा बनवता येईल. भाकरी बऱ्याच वेळा खूप नरम किंवा खूप कडक किंवा खूप वातळ अशा होऊन जातात. तर काय करायचं, भाकरी केल्यानंतर त्या अशा प्रकारे टोपलीमध्ये छान एक कापड ठेवायचा आणि त्यावर छान मस्त असं भाकरी या पसरवून ठेवाव्यात. त्यामुळे भाकरी ह्या अगदी नरमही होणार नाही, एकदम वातळही होणार नाही आणि तुमच्या जेवणापर्यंत त्या मऊ राहतात. भाजी करताना तेल नेहमी कडक असं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच त्यामध्ये फोडणी टाकायची किंवा फोडणीसाठी असलेले साहित्य टाकायची, म्हणजे आपली फोडणी चांगली बसते आणि आपला पदार्थसुद्धा रुचकर होतो. तेल चांगलं. बऱ्याच वेळा एखादा पदार्थ तयार करताना आपण गॅसवर ते भांडं ठेवतो आणि धुतलेलं भांडं डायरेक्ट गॅसवर ठेवतो आणि त्यातलं बरंचसं पाणी हे सुकायचं असतं आणि कधी लक्षात न आल्यामुळे त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल ओतून घेतो. तर ते
तर असे न करता भांडं पूर्ण कोरडं होऊ द्या किंवा मग कापडाने पुसून घ्या आणि नंतरच मग फोडणीसाठी तेल टाका. या भेंडीची भाजी कापल्यानंतर लगेच फोडणीला न टाकता थोडा वेळ ती तशीच राहू द्यावी, जेणेकरून ती सुकून जाईल आणि सुकल्यानंतर मग फोडणीला टाकावी. यामुळे काय होते की भेंडीची भाजी ही चिकट होत नाही, कारण की त्यातलं मॉइश्चर हे निघून गेल्यामुळे. तर मैत्रिणींनो, आजच्या ह्या उपयुक्त अशा टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.